तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे 5:30 वाजलेले होते. अलार्म लावलेला होता. उगाचच मनामध्ये भीती होती की समजा आपल्याला जाग आली नाही आणि आपला स्टॉप जर पाठीमागं गेला तर काय करायचं. उगाचच हा विचार केला. अलार्म लावला, उठलेले होते आणि आता पुढं झोपायलाच नको हा विचार करून खिडकीमध्ये बसून राहिले. बाहेर बघितलं, फारसं उजाडलेलं नव्हतं. त्यामुळं आता आपल्याला उतरायचं आहे हा विचार मनामध्ये कुठंतरी होता. साधारण 60 किलोमीटर अजून मुंबई आहे हे दाखवत होतं. बोगद्यातून जाताना सुद्धा एक वेगळंच फील येत होतं. आणि जशी बोगद्यातनं गाडी बाहेर पडली तर तसं थोडंसं उजाडल्यासारखं जाणवायला लागलं आणि मोठ्या मोठ्या इमारती जशा दिसायला लागल्या तेव्हा अगदीच मनाशी खुणगाट बांधली की आता मुंबई जवळ आलेलं आहे. लोकांची सामानाची आवरावर सुरू होती. गडबडसुद्धा सुरू त्यांची झालेली होती. पनवेलपासून उतरायला सुरुवात झाली. पनवेल आलो आणि गाडीनं पुढं आगेकूच केलं. आपल्यालाही उतरायचं आहे हा विचार करून मीही माझ्या सामानाची आवरावर केली आणि अगदी 15 मिनटामध्ये आता मला उतरायचं होतं. फायनली बसमधून उतरले, टॅक्सीत बसले. ड्रायव्हरला सांगितलं की बाबा लवकरात लवकर मी सांगितलेल्या पत्त्यावरती मला सोड. शिवडीमध्ये 30 मजली इमारत आहे प्रार्थना ग्रँड म्हणून, तर तिथं मला 28व्या मजल्यावरती जायचं होतं. बघू शकता तुम्ही मोठी इमारत. लिफ्टमध्ये गेले, 28 नंबर प्रेस केला आणि कधी एकदा घरी जाते असं झालेलं होतं. काउंटिंग सुरू आहे. खूप वेगळं थ्रिल अनुभवायला मिळालं लिफ्टमधून जात असताना. आणि ज्या ठिकाणी मला जायचं होतं तिथं फायनली मी येऊन पोचले.